आता आजचा पॉईंट आहे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता बघा इथं काय सांगितलंय, द स्पीड ऑफ टिप क्लॉक कॉन्स्टंट but direction of displacement and therefore the velocity constant changing and at the tip of moving along the circular path it motion called a uniform circular motion. आता बघा स्पीड ऑफ द टिप क्लॉक कॉन्स्टंट. आता बघा ही जर तुम्ही ही जर बघितलं सेकंड काटा तर त्याचा स्पीड काय कॉन्स्टंट आहे. अँड डायरेक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट देअरफोर म्हणजे त्याचं डायरेक्शन काय लागले, डिस्प्लेसमेंट 0 आहे पण डायरेक्शन काय लागले म्हणजे वेलोसिटी चेंज व्हायला लागली. अँड द टिप मुव्हिंग अलॉंग द सर्क्युलर पाथ, पण हे जे घड्याळाचा काटा आहे तो एका सर्क्युलर पाथ मध्ये फिरायला लागलाय, डिस्प्लेसमेंट 0 व्हायला लागली आणि पण त्याची वेलोसिटी चेंज व्हायला लागली, तर त्याला आपण काय म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता का चेंज व्हायला लागली बघा, आता जेवढे नंबर ऑफ डायरेक्शन ते टर्न मारतंय प्रत्येक पॉईंटला तर त्यावेळेस त्याची वेलोसिटी सुद्धा काय होणार आहे, चेंज होणार आहे. स्पीड त्याचा कॉन्स्टंट आहे पण वेलोसिटी काय व्हायला लागली प्रत्येक पॉईंटला त्याची चेंज व्हायला लागली आणि त्याचं डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, 0 असणार आहे सर्कलमध्ये. तर त्या प्रोसेसला आपण काय म्हणतो युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता बघा नेक्स्ट त्याच्यामध्ये पॉईंट तुम्हाला सांगितलाय की ड्रॉ द रेक्टँगल ॲज शोन फिगर 1.10. द प्लेस द टिप ऑफ युअर पेन्सिल ॲट द मिडल ऑफ द एनी साइड ऑफ द स्क्वेअर पाथ अँड ट्रेस द पाथ अँड नोट हाऊ मेनी टाइम्स यू हॅव चेंज द डायरेक्शन वाईल ट्रेसिंग द कम्प्लीट पाथ. आता बघा तुम्हाला असं काय करायची, एक असं लाईन घ्यायची आणि ह्या मिडल पासून तुम्हाला एक लाईन ट्रेस करायची, परत अशी अशी, म्हणजे तुम्ही नंबर ऑफ टाइम तुम्ही कितीदा त्याला चेंज करू शकतात. तर हे काय असणार त्याचं, आता बघा इथं प्रकार दिलंय, तर ज्यावेळेस आपण नंबर ऑफ टाइम चेंज करता आता बघा ह्या ठिकाणी आपल्याला काय दिसेल, आता आपण सरळ लाईन वरली परत अशी घेतली अशी घेतली अशी घेतली म्हणजे काय तयार झालं, स्क्वेअर तयार झाला. परत मी आणि डायरेक्शन चेंज केलं, ह्या ठिकाणी काय झाला, पॉलिगॉन तयार झाला. आणि मी चेंज केलं डायरेक्शन तर इथं काय झाला, हेक्सागॉन. आणि मी चेंज केलं तर काय होईल पुन्हा ऑक्टागोनल पाथ. नोट नंबर ऑफ टाइम वी हॅव चेंज द डायरेक्शन, म्हणजे जेवढा टाइम डायरेक्शन तुम्ही चेंज करताल तसं त्याचा शेप सुद्धा काय होईल बदलेल. इथं काय झालं, स्क्वेअर तयार झालेला आहे, इथं पॉलिगॉन तयार होता, हेक्सागोनल 6 लाईन 6 डायरेक्शन आहे म्हणून हेक्सागोनल, 5 आहेत तर पॉलिगॉन, 4 असेल तर स्क्वेअर. समजतंय, जेवढे नंबर ऑफ टाइम तुम्ही लाईन बदलतात डायरेक्शन बदलतात तर तेवढे त्याचे वेगवेगळे प्रकारचे शेप्स तयार होतील. समजतंय. अँड इथं काय दिलंय बघा, शो दॅट if you increase the number of side of polygon and make the infinity, how many times you will have the change the direction, what will be shape of the path. This show that increase the number of side we have keep the change in direction more and more time. आता बघा जेवढा टाइम तुम्ही साइड वर घेताल तेवढा टाइम त्याचं डायरेक्शन काय होणार आहे, चेंज होणार आहे आणि त्यामुळे काय होईल, चेंज द डायरेक्शन मोर अँड मोर टाइम्स. म्हणजे जेवढा टाइम तुम्ही ड्रॉ करलात समजतंय तर तेवढ्या नंबर ऑफ टाइम्स काय व्हायला लागले, त्याचं डायरेक्शन काय व्हायला लागले, चेंज व्हायला लागले आणि त्यामुळे त्याचा शेप सुद्धा काय व्हायला लागलाय, चेंज व्हायला लागलाय. समजतंय, जेवढे टर्न मारताल जेवढे टाइम तुम्ही चेंज होताल तर तेवढा टाइम त्याचा शेप सुद्धा काय होणार आहे, बदलणार आहे. आताच मी तुम्हाला इथं सांगितलं स्क्वेअर, पॉलिगॉन, हेक्सागोनल आणि तुम्ही नंबर ऑफ टाइम डायरेक्शन चेंज केलं तर आणि त्याचा शेप सुद्धा बदलणार आहे, पुन्हा ऑक्टागोनल तयार होणार आहे. समजतंय. तर अशा प्रकारे इथं काय सांगितलंय, द एंड वेन द इन्क्रीज द नंबर ऑफ साइड इन्फिनिटी द पॉलिगॉन बिकम द सर्कल. आणि जेवढ्या तुम्ही आता इथून पुढे जेवढ्या साइड बदलताल तर त्यावेळेस तुम्ही काय होईल, ते सर्कल तयार होईल. समजतंय. आता ह्याच्यापासूनच काय स्क्वेअर तयार झाला, पॉलिगॉन, हेक्सागोनल, ऑक्टागोनल आणि परत जसं जसं शेप तयार होईल प्रत्येक पॉइंटला. आता बघा प्रत्येक पॉइंट जसं जसं आपण चेंज करत गेलो तर काय तयार होणार आहे, एक सर्कल तयार होणार आहे. म्हणजे इन्फिनिटी नंबर ऑफ टाइम डायरेक्शन तुम्ही चेंज केलं तर ह्याचं काय होणार आहे, सर्कल तयार होणार आहे. समजतंय. तर हे आपलं काय झालं, सर्क्युलर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. समजतंय. आणि आपण हे वेगवेगळ्या प्रकारचे शेप बघितले, जेवढा टाइम नंबर ऑफ टाइम डायरेक्शन बदललं त्याचा शेप सुद्धा काय होईल, बदलल. समजतंय. तुम्हाला इथं ते सांगितलंय की तुम्ही कशा प्रकारे एक लाईन स्ट्रेट करायची, जसं तुम्ही डायरेक्शन चेंज करताल इथं स्क्वेअर तयार झाला, इथं पॉलिगॉन तयार झाला, इथं हेक्सागोनल तयार झाला आणि इन्फिनिट टाइम जर तुम्ही डायरेक्शन चेंज केलं तर काय तयार होतंय, सर्कल तयार होतंय. म्हणजे प्रत्येक पॉइंटला याची वेलोसिटी येते. तुम्हाला आता एक्झाम्पल सांगितलं काय ह्याचं, क्लॉकचं. घड्याळाचा जो क्लॉक आहे सेकंड तर कॉन्स्टंट स्पीड आहे पण त्याचं डायरेक्शन प्रत्येक ठिकाणी काय व्हायला लागले, चेंज व्हायला लागले. म्हणजे त्याची वेलोसिटी काय व्हायला लागली, चेंज झाली प्रत्येक डायरेक्शन. स्पीड कॉन्स्टंट आहे पण वेलोसिटी काय व्हायला लागली, चेंज व्हायला लागली. समजतंय. तर ह्या ठिकाणी आपण हे बघितलं. परत तुम्हाला इथे विचारलंय बघा, इफ द ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग द सर्क्युलर पाथ रेडियस आर टेक द टाइम टी अँड कम बॅक स्टार्टिंग पोझिशन, द स्पीड कॅन डिटरमाइन युजिंग द फॉलोइंग फॉर्म्युला. आता बघा एखादा ऑब्जेक्ट सर्कल मध्ये असं मुहत असेल, समजतंय, म्हणजे मुव्हिंग सर्क्युलर पाथ, एखादा ऑब्जेक्ट जर सर्क्युलर पाथ मध्ये मुव्हिंग होत असेल त्याची हे जे सेंटर असेल त्याची काय असणार आहे, रेडियस असणार आहे इथून एवढी. समजतंय, ते आर असणार आहे. अँड त्याला लागणारा आता हे जे इथपर्यंत फिरतंय त्याला लागणारा टाइम असणार काय असणार आहे, टी असणार आहे. अँड आता इथून त्यांनी स्टार्ट केलंय
आणि ह्याच पॉईंटला तो परत काय व्हायला लागलाय, वापस यायला लागलाय. म्हणजे समजतं एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथमध्ये फिरतंय, ते आर म्हणजे त्याची काय रेडियस असणार आहे, टी म्हणजे ह्या स्टार्टिंग पॉईंट पासून ते इथं येण्यासाठी त्याला लागणारा टाइम काय असणार आहे, टी असणार आहे. तर स्पीड जर आपल्याला काढायचं असेल तर आपल्याला हा फॉर्म्युला टाकावा लागला. समजतंय? फॉर्म्युला काय, स्पीड इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन टाइम. आता सर्कम्फरन्स म्हणजे काय, म्हणजे सर्कम्फरन्स म्हणजे आपण डिस्टन्स म्हणू शकतो त्याला. समजतंय का, ही डिस्टन्स आहे. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट जर एखाद्या सर्कलमध्ये फिरत असेल असं गोल, तर त्याला आपण सर्कम्फरन्स म्हणजे काय आपलं, म्हणजे डिस्टन्स म्हणजे काय असते, सर्कम्फरन्स असते. आणि त्या सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला जर असेल ते काय आहे, 2πr आहे. म्हणजे v इक्वल टू 2πr अपॉन टी. टी म्हणजे काय, टाइम. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय, 2πr. समजतंय? आणि ही v म्हणजे काय, स्पीड. v इक्वल टू 2πr अपॉन टी. तर अशा प्रकारे आपण हे काढू शकतो. एखादा ऑब्जेक्ट जर सर्कलमध्ये फिरत असेल, त्याला त्याची रेडियस असणारे आर, त्याला लागणारा ही स्टार्टिंग पॉईंट असेल आणि एंडिंग पॉईंट परत त्या ठिकाणी आला, तर ते आपण काय दाखवला, टी दाखवला. त्याला लागणारा टाइम टी. आणि स्पीड आपल्याला जर काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला हा फॉर्म्युला टाकायचा आहे, स्पीड इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन टाइम. समजलं? आता तुम्हाला आता पुढचं की इथं दिलंय बघा, एक तुम्हाला इथं डिटरमाइन द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता तुम्ही डायरेक्शन वेलोसिटीचं कसं आहे सर्क्युलर मोशन मध्ये हे काढायचं आपल्याला. तर तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलंय बघा, कॉइन अँड द डिस्क. एक डिस्क घेतली, समजतंय, आणि त्या डिस्क पशी ते कॉइन ठेवलाय. आता मी कॉइनला इथे ठेवलंय, समजतंय. ज्यावेळेस मी आता त्याला फिरवायला लागलोय त्या डिस्कला, डिस्क गार फिरवली, तर कॉइन असा पडणार का, असं नाही पडणार. इकडे असं नाही पडणार. कॉइन कसा पडणार आहे, टेंजेंट डायरेक्शनला पडणार आहे, असा पडणार इकडं. हे तर ठेवला तर कसा पडेल, इकडे पडेल असा. समजतंय? इथं ठेवला तर काय होईल, असा पडेल. आणि इथं पडला तर असा, पण असा जाणार नाही. तर ही डायरेक्शन कोणती, ही टेंजेंट डायरेक्शन आहे. समजतंय का? जसं तुम्हाला दुसरं एक्झाम्पल येतो, एखादा रिंग खेळता तुम्ही, ती कमरेमध्ये रिंग टाकतात बघा, असं असं फिरवतात. समजतंय का, असं असं फिरवतात. तर त्या ठिकाणी आपण सपोज बॉल टाकला, ह्या रिंग मध्ये आपण बॉल टाकला आणि त्या रिंगला असं फिरवलं आणि रिंग लगे उचलायची. आता बॉल आता कॉन्स्टंट स्पीडनं काय लागलाय, बॉलचा कॉन्स्टंट स्पीड आहे, आपण त्याला फिरवलंय रिंगला. पण ज्यावेळेस आपण त्या रिंग त्या बॉल मधनं काढून घेईल, तर त्यावेळेस हे बॉल ज्या ठिकाणी असेल, तर आता इथं असेल तर ह्या डायरेक्शनला पडेल, इथं आला असेल तर ह्या डायरेक्शनला पडेल, इथं आला तर ह्या डायरेक्शन, इथं आला तर ह्या डायरेक्शन. समजतंय? तर त्याला आपण ह्याच्यामध्ये टेंजेंट डायरेक्शन म्हणतो. समजतंय? म्हणजे कॉइन कशा कोणत्या डायरेक्शनला पडायला, टेंजेंट डायरेक्शनला पडायला लागलाय. हे रिंगचं दुसरं एक्झाम्पल आणि हे तुमचं डिस्कचं एक्झाम्पल. ज्या आता तुम्ही डिस्कला इथं कॉइन ठेवला, फिरवली, तर ह्या डायरेक्शन मध्ये पडणार आहे, म्हणजे त्याला आपण कोणती, टेंजेंट डायरेक्शन म्हणतो. समजतंय? तर आता पुढचं आहे बघा, इथं काय दिलंय बघा, कॉइन विल बी थ्रोन अप डायरेक्शन ऑफ टेंजेंट विच परपेंडिक्युलर टू रेडियस ऑफ डिस्क. आता ही जी रेडियस इथं आहे, समजतंय, तर रेडियसच्या बघा, द कॉइन विल बी थ्रोन अप द डायरेक्शन ऑफ टेंजेंट विच परपेंडिक्युलर टू रेडियस ऑफ डिस्क. म्हणजे डिस्कच्या परपेंडिक्युलर रेडियसच्या ते कॉइन काय होणार आहे, कॉइन पडणार आहे त्या दिशेनं. अँड दिस डायरेक्शन विल गेट थ्रोन अप डिपेंडिंग अपॉन पोझिशन ऍट द मोमेंट गेटिंग थ्रोन अप. इट मीन्स दॅट द कॉइन मुव्हिंग अलॉंग द सर्क्युलर पाथ डायरेक्शन ऑफ मोशन चेंजिंग एव्हरी पॉईंट. आता बघा, ते कॉइन जे आहे ते कशामध्ये, सर्क्युलर पाथ मध्ये. समजतंय का? कॉइनचं डायरेक्शन कसं आहे, सर्क्युलर पाथ मध्ये, पण द डायरेक्शन मोशन चेंज एव्हरी पॉईंट. पण त्याचं डायरेक्शन कधी प्रत्येक पॉईंटला काय व्हायला लागले, चेंज व्हायला लागले. इथं सुद्धा बॉलचं डायरेक्शन प्रत्येक ठिकाणी चेंज व्हायला लागले. समजतंय का? आता म्हणलंय मी तुम्हाला, जेवढं नंबर ऑफ टाइम डायरेक्शन बदलल, तर तेवढं त्याचा शेप बदलते. आता ज्यावेळेस ना इन्फिनिट टाइम आपण डायरेक्शन बदलतो, त्यावेळेस काय होतंय, सर्कल तयार होतंय. पण सर्कल तयार, आता जर आता ती इथं रिंग आहे, तर त्यामुळं कॉन्स्टंट स्पीड मध्ये ती काय व्हायला लागलाय, बॉल फिरायला लागलाय मध्ये. जसं रिंग काढली तर ह्या दिशेनं ती काय पडायला, ह्या दिशेनं पडायला, टेंजेंट डायरेक्शन. इथं आला ह्या डायरेक्शन पडायला, इथं आला ह्या डायरेक्शन, इथं आला ह्या डायरेक्शन. समजतंय? म्हणजे आता आपण काय शिकलो, की एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर ह्याच्यामध्ये फिरतोय, पण ज्यावेळेस आपण त्याचं हे केलं तर त्याचं काय होतंय, डायरेक्शन जे असणार ते कसं, टेंजेंट डायरेक्शन मध्ये असणार आहे. समजतंय? तर हे दोन एक्झाम्पल आता आपण इथं बघितले. इथपर्यंत क्लिअर झालं? आता आपल्याला आता ह्याच्यानंतरचे 3 एक्झाम्पल बघायचे. इथपर्यंत समजलं का? आता आपण काय बघितलं, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन बघितली. आणि दुसरं, जे नंबर ऑफ टाइम, इन्फिनिट टाइम जर आपण डायरेक्शन चेंज केलं तर त्याचा शेप सुद्धा काय होतंय, बदलतंय. आणि इन्फिनिट टाइम जर आपण त्याचा शेप डायरेक्शन चेंज केलं तर ते काय तयार झालं, सर्कल तयार झालं. आणि इथं आता एखादा ऑब्जेक्ट सर्क्युलर पाथ मध्ये घुमत असेल, त्याची आर काय असणार, रेडियस असणार आहे. तर आणि इथून तिने स्टार्ट केलं आणि परत आता निघतच वापस आला, मग त्याला लागणारा टाइम असणार ते टी असणार आहे. तर मला त्याचा स्पीड काढायचा आहे त्या ऑब्जेक्टचा, तर त्यावेळेस मला ही फॉर्म्युला टाकावा लागेल, स्पीड इज इक्वल टू सर्कम्फरन्स अपॉन टाइम. समजतंय? सर्कम्फरन्स म्हणजे काय, हे डिस्टन्स असणार आहे त्याचं. समजतंय? त्या ऑब्जेक्टचं डिस्टन्स असणार आहे पूर्ण, त्या सर्क्युलर पाथ मध्ये फिरते म्हणजे त्याचं सर्कम्फरन्स म्हणजे काय, डिस्टन्स असणार आहे. आणि सर्कम्फरन्सचा फॉर्म्युला काय, 2πr, म्हणजे v इक्वल टू 2πr अपॉन टी. समजतंय? आर म्हणजे काय, रेडियस ऑफ सर्कल, हे आर म्हणजे.
आता पहिले एक्झाम्पल काय बघा, अन ॲथलेट इज रनिंग ऑन द सर्क्युलर ट्रॅक, ही रन डिस्टन्स 400 मीटर इन 25 सेकंड बिफोर रिटर्न ओरिजिनल पोझिशन, व्हॉट इज द एव्हरेज स्पीड अँड व्हेलॉसिटी. आता बघा एक ॲथलेटिक आहे, तो काय करायला लागलाय, ह्या पॉइंट पासून तो स्टार्ट करायला लागलाय आणि ह्याच ओरिजिनल पॉइंटला परत वापस यायला लागलाय. तो डिस्टन्स कव्हर करायला लागलाय ते किती 400 मीटरचं आहे, समजतंय का. हे डिस्टन्स 400 मीटरचं आहे. त्याला इथून ह्या स्टार्टिंग पॉइंट पासून ते परत पुन्हा आणि ओरिजिनल पाथला येण्यासाठी 25 सेकंद लागायला लागलेत. म्हणजे हे अंतर कव्हर करण्यासाठी त्याला 25 सेकंद लागायला लागलेत. त्याचं डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, 0 असणार आहे, समजतंय. मग आपल्याला इथं काय करायचंय, त्याची ॲव्हरेज स्पीड आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढायची. मग आता आपल्याला माहिती टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल्ड 400 मीटर, म्हणजे त्याने जे टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करायला ह्या सर्क्युलर पाथमध्ये ते किती 400 मीटरचं आहे. परत टोटल डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, आता 0. आता 0 का आलंय, कारण ह्याच पॉईंटवर त्याने चालू केलं आणि परत ओरिजिनल पॉईंटला तो त्या ठिकाणी वापस आलाय. मग त्यामध्ये डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, 0 असणार आहे. परत आपल्याला इथं टोटल टाइम इज इक्वल टू 25 सेकंद. आता ह्याला 400 मीटर अंतर कव्हर करण्यासाठी त्याला किती वेळ लागायलाय, 25 सेकंद. म्हणजे इथून त्याने चालू केलं, ह्या पॉइंट पासून ते इथपर्यंत वापस आहे ना, हे अंतर आहे 400 मीटरचं. मग त्याला ते किती लागले, 25 सेकंद. मग हे टाइम आपला किती 25 सेकंद. मग आपल्याला ॲव्हरेज स्पीड हे काढायचं आहे आणि ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढायची, समजलं. आता बघा पुढचा आहे, ॲव्हरेज स्पीड इज इक्वल टू टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाइम टेकन. टोटल डिस्टन्स किती कव्हर केलंय, 400 मीटर. टोटल टाइम टेकन कितीचा, 25. आता बघा इथं काय 25 आता 25 इथं आपण 25 केलं, किती उरले, 15 उरले. मग ह्या 0च्या पुढे 15 ठेवले, परत 25 आणि 25 म्हणजे आला का 16 मीटर पर सेकंद, समजतंय. आता तुम्ही 25च्या पाड्याने पण डायरेक्ट त्याला हे केलं तरी 400ला जमतंय. त्यावेळेस पण 16 येत आहे. 25चा पाडा 400 पर्यंत म्हणलात तरी 16 उत्तर येणार आहे. किंवा असं जरी केलं तर तुम्ही 16 येणार आहे. तर 16 मीटर पर सेकंद हे आलं, काय आलं, हे ॲव्हरेज स्पीड आला त्याचा. आता आपल्याला ॲव्हरेज व्हेलॉसिटी काढायची. ॲव्हरेज व्हेलॉसिटी इज इक्वल टू टोटल डिस्प्लेसमेंट आपण टोटल टाइम टेकन. आता डिस्प्लेसमेंट तर तिची काय असणार आहे, 0 असणार आहे. इथं ऑलरेडी 0 आहे, कारण का ते ओरिजिनल पॉईंट आणि त्याचा परत वापस त्याच पॉईंटला तो वापस आला, त्यामुळे त्याची डिस्प्लेसमेंट काय असणार आहे, 0 असणार आहे सर्क्युलर पाथमध्ये. आणि टोटल डिस्टन्स टाइम किती, 25. आता ज्या 0 ने 25 ला डिवाइड केलं तर काय येणार आहे, 0च येणार आहे. तर त्यामुळे 0 मीटर पर सेकंद ही तिची काय असणार आहे, ॲव्हरेज व्हेलॉसिटी असणार आहे. तर हे आपलं पहिलं एक्झाम्पल झालं, समजतंय. आता याच्यानंतर दुसरं, आता एक मोटर बोट होती, रेस्ट पोझिशनला होती, म्हणजे तिची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. हे त्याची फायनल व्हेलॉसिटी म्हणजे इथपर्यंत डिस्टन्स जे कव्हर करते किती 15 मीटर पर सेकंद आहे. आणि हे जे डिस्टन्स कव्हर करते ते किती मिनिटात कव्हर करते, 5 सेकंदामध्ये करते. म्हणजे तो टाइम जो आहे तो टी आहे 5 सेकंद. तर आपल्याला इथं काय काढायचंय, त्याचं ऍक्सेलरेशन आणि त्याचं डिस्टन्स ऍट दॅट टाइम किती तिने कव्हर केलंय हे आपल्याला काढायचं ह्याच्यामध्ये. तर आता पहिलं काय बघा, इनिशियल व्हेलॉसिटी यूज इक्वल टू 0, कारण हे रेस्ट पोझिशन होते मोटर बाईक, तर त्यामुळे त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय असणार आहे, 0 असणार आहे. फायनल व्हेलॉसिटी आता इथून इथपर्यंत जाते, म्हणजे ज्यावेळेस ते मूव्ह व्हायला लागली तर त्यावेळेस इथपर्यंत ते पोहोचायला लागली, म्हणजे फायनल व्हेलॉसिटी काय असण्याची, v इज इक्वल टू 15 मीटर पर सेकंद हे आलं. त्याच्यानंतर टाइम टी, आता ते रेस्ट पासून ते फायनल पोझिशनला जायला लागली, तर त्याला लागणारा जो टाइम आहे तो किती दाखवला आहे, 5 सेकंद. टी इज इक्वल टू 5 सेकंद. कॅल्क्युलेट द ऍक्सेलरेशन. आता आपल्याला याचं काय काढायचंय, ऍक्सेलरेशन करायचंय आणि डिस्टन्स ट्रॅव्हल तिनं ऍट दॅट टाइम किती केलंय हे आपल्याला काढायचंय. मग आता आपल्याला माहिती फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन, आपल्याला जे फर्स्ट इक्वेशन ऑफ मोशन काय, इज इक्वल टू व्ही मायनस अपॉन टी. व्ही म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी, टी म्हणजे काय, टाइम, आणि एफ ऍक्सेलरेशन. आता इथं आपण व्हॅल्यू पुटअप केलाय, इज इक्वल टू, आता व्हीची व्हॅल्यू किती 50, आता इथून इथपर्यंत पोहोचली, म्हणजे त्याची फायनल व्हेलॉसिटी ते किती 15, यू किती आपलं 0, आणि त्याला लागणारा टाइम किती 5. आता 5 × 5 आणि 5 × 3 15 आलं. इथं आणि 3 - 0 म्हणजे हे काही नसते, तर इथं काय आलं 3 मीटर पर सेकंद. हे पहिलं आपल्याला फर्स्ट इक्वेशन मोशनवर आपल्याला इज इक्वल टू 3 मीटर पर सेकंद भेटलं, समजतंय. आता आपल्याला काय करायचंय, फ्रॉम द सेकंड इक्वेशन ऑफ मोशन द डिस्टन्स कव्हर विल बी. आता आपल्याला सेकंड इक्वेशन ऑफ मोशन टाकायचं ह्या ठिकाणी. आता आपण इथं फर्स्ट यूज केलं, आता इथं सेकंड यूज करायचंय. आता जे सेकंड इक्वेशन आहे ते काय, एस इज इक्वल टू यू टी प्लस 1/2 AT². आलं. मग आता एस इज इक्वल टू यू किती आपलं 0, आता इंटू टी किती आपलं 5, त्याच्यानंतर पुन्हा प्लस 1/2. आता ए किती आला, आता इथं 3 आलं, इथं आपण 3 टाकलं, समजतंय, इंटू
आता टीची व्हॅल्यू किती 5 तर आपण आता इथं स्क्वेअर आहे म्हणून इथं 5 चा स्क्वेअर केला समजतंय. मग आता परत आता इथं 0 × 5 ला किती येणार 0 येणार प्लस 1/2 इथं घेतलं इंटू इथं 3 आणि 5 चा स्क्वेअर किती 25 आलं 25 परत इक्वल टू आता 3 × 25 किती आलं 75 आणि हे 2 इथलं डिवाइड बाय 2 केला आपण. आता बघा इथं बे आणि बे आता 6 करावं लागला आपल्याला. मग किती उरला 1 उरला आपण आता इथं 15 झालं. आता बे 7 14 समजतंय का. बघा इथं बे 7 14 झालं ना मग इथं 7 आलं समजतंय. परत किती उरला आता 1 आता इथं 10 झालं परत बे 5 10 म्हणजे इथं किती झालं 37.5 म्हणजे आपलं उत्तर किती आलं S = 37.5 म्हणजे त्याला ऍक्सेलरेशन किती झालं 3 मीटर पर सेकंद आणि जे डिस्टन्स आहे किंवा ते किती आले 37.5 मीटर समजतंय. एवढं त्यांनी डिस्टन्स कव्हर केलं त्या मोटर बोटनं आणि ऍक्सेलरेशन किती होतं त्याचं 3 मीटर पर सेकंद. तर हे आपलं किती एक्झाम्पल बघितलं चौथं. पहिलं चौथं झालं. आता दुसरं आणि तिसरं हे आपण उद्या बघूया उद्याच्या ह्याच्यामध्ये.